आषाढी एकादशीला पंढरपुरात किती कोटीची उलाढाल होते। मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव। पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या गजरात जेव्हा लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो। पण मित्रांनो, भक्तीच्या या महासागरासोबतच पंढरपुरात एक मोठी आर्थिक वारी देखील घडत असते, ज्याचा फायदा हजारो स्थानिक व्यावसायिकांना आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला होत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात नेमकी किती कोटीची आर्थिक उलाढाल होते। त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी सुरुवात करूया प्रवासापासून। आषाढी वारीसाठी राज्यभरातून सुमारे 15 ते 20 लाख भाविक पंढरपुरात येतात। या भाविकांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली एसटी दरवर्षी हजारो विशेष बसेस सोडते। विविध बातम्या आणि आर्थिक आकडेवारीनुसार फक्त आषाढी वारीच्या 15 ते 20 दिवसाच्या काळात एसटी महामंडळाला पंढरपूर यात्रेमधून जवळपास 30 ते 40 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळते। याशिवाय खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स आणि रेल्वेने येणाऱ्या भाविकांचा खर्च वेगळा असतो। एकदा भाविक पंढरपुरात पोहोचले की तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते। वारीच्या काळात पंढरपूरच्या बाजारपेठेत 24 तास खरेदी विक्री सुरू असते। प्रासादिक वस्तू, चुरमुरे, बत्तासे, पेढे, तुळशीच्या माळा, टाळ, मृदंग, बुक्का आणि कुंकू यासारख्या साहित्याची कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते। ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि इतर धार्मिक ग्रंथांची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होते। एका अंदाजानुसार या काळात केवळ प्रसादाच्या आणि पूजेच्या साहित्याची उलाढाल 20 ते 25 कोटीच्या घरात असते। लाखो भाविकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था हा या अर्थव्यवस्थेचा दुसरा सर्वात मोठा भाग आहे। पंढरपुरातील सर्व हॉटेल्स, लॉजेस आणि धर्मशाळा हाऊसफुल असतात। याशिवाय चहाची दुकाने, नाश्ता सेंटर्स आणि भोजनालयामध्ये रात्रंदिवस गर्दी असते। स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि दूध उत्पादकांनाही याचा मोठा फायदा होतो। निवास आणि भोजन या क्षेत्रात या काळात 50 ते 70 कोटी रुपयाची उलाढाल सहज होते। यानंतर आपण पाहूया विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे जमा होणारे दान। आषाढी वारीच्या काळात भाविक सरळ हाताने दान करतात। यामध्ये रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि ऑनलाईन देणगीचा समावेश असतो। अधिकृत आकडेवारीनुसार वारीच्या काळात मंदिर समितीला दानपेटी आणि इतर माध्यमातून सरासरी 5 ते 8 कोटी रुपयाचे किंवा त्याहूनही अधिक उत्पन्न मिळते। जर आपण या सर्व गोष्टीची एकत्रित बेरीज केली, ज्यामध्ये एसटीचा प्रवास, स्थानिक बाजारपेठ, हॉटेल्स, लॉजिंग, धार्मिक वस्तूची खरेदी आणि मंदिर समितीला मिळणारे दान या सर्वांचा समावेश आहे, तर आषाढी वारीच्या काळात पंढरपूर शहरात तब्बल 200 ते 250 कोटी रुपयाची महाप्रचंड उलाढाल होते। विविध नामांकित वृत्तपत्राच्या आणि आर्थिक विश्लेषकांच्या अहवालानुसार हा आकडा समोर आला आहे। वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारी एक मोठी ताकद आहे। विठुरायाच्या दर्शनाने वारकऱ्यांना जसे आत्मिक समाधान मिळते, तसेच या वारीमुळे हजारो कुटुंबांच्या चुलीही पेटतात। तर मित्रांनो, वारीच्या या आर्थिक बाजूबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।